राहुल गांधी उद्धव ठाकरेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी देखील अभिवादन। नंदुरबारमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी शिंदे गटात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। आमशा पाडवींनी जय महाराष्ट्र केल्यामुळे विधान परिषदेत ठाकरे गटाचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात, ठाकरे गटाहून अधिक आमदार असल्यानं काँग्रेस पदावर दावा करण्याची शक्यता। सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार, चंद्रहार पाटीलच ठाकरे गटाचे उमेदवार, मविया नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला येत्या 24 तासात जाहीर होणार, उर्वरित 28 उमेदवार फायनल केले जाणार, महायुतीतील विश्वसनीय सूत्रांची माहिती। वंचितनं 17 जागा मागितल्यामुळे महाविकास आघाडीची पंचायत, वंचितला सोबत न घेता लोकसभा लढवण्याची चाचपणी। विजयसिंह मोहिते पाटील रामराजे निंबाळकर घर वापसीच्या तयारीत, माढा सोलापूर बारामतीत महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता, भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन मोहिते पाटलांच्या निवासस्थानी दाखल। चंद्रकांत पाटील आणि सुनेत्रा पवारांमध्ये पाऊण तास चर्चा, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित। अडीच वर्षांनी आलो पण 2 पक्ष फोडून आलो, पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। निवडणूक रोख्यांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिहाय मिळकतीची माहिती जाहीर, भाजपवर सर्वाधिक धनवर्षाव तर दुसऱ्या स्थानी तृणमूल काँग्रेस असल्याची माहिती। धाराशिव लोकसभेची निवडणूक उस्मानाबाद नावानंच होणार, राजकीय पक्षांनाही उस्मानाबाद नावानंच प्रचार करावा लागणार। शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यंदा शिरूरची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार, 2 ते 3 दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।